अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघाच 1 डिसेंबर आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज कार्तिकी अमावस्या आहे। अगदी आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून आज असणाऱ्या अमावस्येच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल, कारण अमावस्या तिथी ही सेवा करण्यासाठी, उपाय करण्यासाठी, उतारे करण्यासाठी अमावस्या तिथी ही सर्वात महत्त्वाची आणि अत्यंत प्रभावी मानली जाते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्येला करावयाचे काही अत्यंत प्रभावी असणारे मिठाचे उपाय सांगणार आहे। बघा, मीठ जे तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल, कधी आपल्या घरातील लहान बाळाला नजर लागली असं वाटत असेल, तेव्हा आपल्याच घरातील आई किंवा आजी थोडंसं मीठ त्या मुलावरून उतरवून घराच्या बाहेर फेकते। जेव्हाही लक्ष्मीचा दिवस असतो किंवा जेव्हाही घरात पैसा टिकत नाही, तेव्हा आपलीच आई किंवा आजी खडं जे मीठ असते या खड्या मिठावरती दिवा प्रज्वलित करते। मीठ हे कर्जमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं। मीठ हे नजरबाधा दूर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं मानलं जातं। तर मीठ हे आपल्या जेवणात, आपल्या अन्नात चव आणण्याचं कार्य करतं। आज याच मिठाचे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। जर अमावस्या तिथीला हे काही उपाय तुम्ही केले तर नक्कीच याचा असंख्य पटीने तुम्हाला लाभ होईल। घरातील दारिद्र्य घराच्या बाहेर जाईल, लक्ष्मीची कृपा होईल, घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाऊन तुमच्या घरामध्ये चहूबाजूने पैशांचा ओघ हा वाढता राहील। बघा, सगळ्यात पहिला उपाय हा कर्जमुक्तीसाठी आहे। आता नाही, समजा या अमावस्येला शक्य नाही, तुम्ही पुढच्या अमावस्येला हे उपाय केले तरीही चालतील। सगळ्यात पहिला उपाय हा कर्जमुक्तीसाठी तुम्हाला मी सांगते। बघा, कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी, घरात पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी मीठ हे खूप प्रभावी असतं। मीठ कुठून आलेलं आहे सगळ्यांनाच माहित असेल की मीठ हे समुद्रातून आलेलं आहे आणि माता लक्ष्मीचा उगम देखील समुद्रातूनच झालेला आहे। त्यामुळेच मिठाला माता लक्ष्मीचं माहेरघर असंही म्हटलं जातं। म्हणून मिठाचे उपाय करून आपण कर्जबाजारी झाले असेल तर तो कर्जबाजारी कुठेतरी कमी करू शकतो आणि हेच मिठाचे उपाय करून आपण लक्ष्मीला आकर्षित करू शकतो। या उपायासाठी तुम्हाला एक पिंपळाचं पान घ्यायचंय। घराच्या आजूबाजूला कुठेही, आता ज्यांनी आज पिंपळाची पानं आणलेली असतील तेच हा उपाय करू शकता किंवा पुढच्या अमावस्येला तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे, त्यावरती हळदीने, थोडी हळद, थोडं पाणी घालायचं, पेस्ट करायची। त्या हळदीने पिंपळाच्या पानावर तुमचं जे कर्ज असेल ते कर्ज लिहायचं। 50,000 असेल, 20,000 असेल, लाख असेल, 4 लाख असेल, 10 लाख, 15 लाख, जे काही असेल तो आकडा त्या पानावरती लिहायचा आणि त्याच्यावरती तुम्हाला मूठभर बारीक मीठ घालायचे। वाटलेलं जे मीठ असतं हे मूठभर मीठ तुम्हाला त्याच्यावरती घालायचंय। त्या पानावरती लिहिलेला एकही आकडा दिसला नाही पाहिजे, अशा पद्धतीने संपूर्ण मीठ त्या पानावरती पसरवायचं आहे। संपूर्ण अमावस्येच्या दिवशी, सकाळी केलाय, दुपारी केलाय, संध्याकाळी, रात्री, जेव्हा तुम्ही हा उपाय केलाय, लक्षात ठेवा, रात्रभर, संपूर्ण रात्रभर हे जे पान आहे हे तुम्हाला तुमच्या घरातील तिजोरीमध्ये ठेवायचंय। जिथे पैसा असतो, जिथून पैशाची देवाणघेवाण होते, तुमच्या कपाटात किंवा तुमच्या तिजोरीमध्ये व्यवस्थित एका प्लेटमध्ये हे पान ठेवायचं। दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठल्यात, सगळ्यांच्या अगोदर उठायचं, उठल्यानंतर तिजोरी उघडायची, त्यातून हे पिंपळाचं पान, त्यावर ठेवलेलं मीठ व्यवस्थित त्या प्लेट सगळं काढून घ्यायचं, घराच्या बाहेर जायचं आणि दक्षिण दिशेला किंवा मोठ्या एखाद्या आजूबाजूला कुठे पिंपळाचं झाड असेल तर त्याच पिंपळाच्या झाडाखाली ते पान, ते मीठ टाकून द्यायचं। हा उपाय तुम्ही कमीत कमी 4 अमावस्या केला तर कितीही मोठं कर्ज कमी होत जाईल, घरात पैशांची आवक वाढत जाईल, धनप्राप्तीचे योग चालून येतील, इतका तरी पैसा येईल की तुम्ही कर्जाचा हप्ता आवर्जून फेडू शकाल। यानंतरचा दुसरा उपाय, बाधा, इडापिडा, नजर दूर करण्यासाठी 7 मिठाचे खडे घ्यायचे। मोजून 7 मिठाचे खडे, 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या, जे लसूण असतो बघा अख्खा सालासकट, त्याच्या 7 लसणाच्या पाकळ्या, 7 काळे मिरी, 7 लसणाच्या पाकळ्या आणि 7 मिठाचे खडे आणि 7 सुक्या लाल मिरच्या, इतकं साहित्य घेऊन 2 हातात डिवाइड करायचं। अर्ध ह्या हातात, अर्ध ह्या हातात। ज्या मुलांना त्रास होतोय, तुमच्या पतीला त्रास होतोय, घराला त्रास होतोय, घरात कुणीतरी आजारी पडलेला आहे, त्यावरून 7 वेळा ह्या वस्तू अशा ओवाळायच्या।
ह्या वस्तू ओवाळत असताना कुणाशी बोलायचं नाही, काही नाही, काहीच नाही. ह्या वस्तू ओवाळून झाल्या की घराच्या सरळ बाहेर जायचं आणि दोनही दिशांना समोर उभं राहायचं. ज्या 2 दिशा समोर असतील त्या 2 दिशांना क्रॉस या वस्तू फेकून द्यायच्या, हात झटकायचे आणि घरात यायचं. याने इडापिडा, नजरबाधा, क्लेश, कलह सगळं जाईल, आजारपण दूर होईल आणि तुमच्या मुलांच्या, पतीच्या कामात येत असणारे अडथळे दूर होऊन त्यांना यशाची प्राप्ती होईल. यानंतरचा तिसरा उपाय, घरामध्ये गरिबी वास करत नाहीये, दारिद्र्य खूप वाढत चाललेलं आहे, पैसा टिकत नाहीये, घरात लक्ष्मीची कृपा होत नाहीये, तर अमावस्या तिथीला एका बाउलमध्ये काचेचं भांडं घ्यायचं. काचेच्या भांड्यामध्ये एक मूठभर मीठ घालायचं आणि हे जे भांडं आहे हे घरातील फक्त दक्षिण दिशेला अमावस्या तिथीला रात्रभर ठेवून द्यायचं. काहीच करायचं नाही. काचेच्या भांड्यात मूठभर मीठ घालायचं आणि दक्षिण दिशेला हे भांडं घरात ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर सकाळी लवकर उठायचं. उठल्यानंतर सगळ्यात पहिले हे मीठ घराच्या बाहेर घेऊन जायचं. दक्षिण दिशेला हे मीठ फेकून द्यायचं. वाटी घरात आणा, फक्त मीठ बाहेर फेकून द्यायचं. घरात येण्यापूर्वी हातपाय धुवायचे. याने घरातील दरिद्रता घराच्या बाहेर जाईल, इडापिडा दूर होईल. घरातील सगळं काही जे तुमच्या घरात नकारात्मक होतं, अवलक्ष्मी होती, ती सगळी काही या रात्रीत घराच्या बाहेर निघून जाईल. यानंतरचा चौथा उपाय, तुमच्या घरात कुणाला तरी खूप नजर लागत आहे, कष्ट मेहनत खूप करूनही नशीब साथ देत नाहीये, लक्ष्मी घरात टिकत नाहीये, अवलक्ष्मी घरात खूप आहे, तर त्यासाठी हा चौथा उपाय. अमावस्येला सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री कुठल्याही वेळात हा उपाय करू शकता. यासाठी एक मातीचं भांडं घ्यायचं. त्यात 7 मिठाचे खडे, 7 कापराचे तुकडे, 7 हिरव्या वेलच्या, 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आणि 7 अख्ख्या लवंगा. 7 वस्तू बरोबर त्या भांड्यामध्ये घ्यायच्या. कापरासोबत कापूर प्रज्वलित करायचा आणि कापरासोबत हे मिठाचे खडे, लवंग हे सगळं प्रज्वलित करायचं. जर कापूर संपत आलं आणि वस्तू तशाच राहिल्या तर अजून 4-5 वड्या, अजून 5-6 वड्या कापराच्या घाला. संपूर्ण या वस्तूंची राख होईपर्यंत तुम्हाला कापरासोबत या वस्तू ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत. संपूर्णाची राख करायची आहे. राख झाल्यानंतर ती राख घराच्या बाहेर टाकून द्यायची. याने तुमच्या घरातील अडथळे, विघ्ने सगळं काही घराच्या बाहेर निघून जाईल. त्यानंतरचा शेवटचा उपाय, जो घरात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात धनाची आवक वाढवण्यासाठी आणि तुमच्या घरामध्ये असणारी जी अवलक्ष्मी आहे तिला घराच्या बाहेर काढण्यासाठी. आता काय करायचं, एक कापड घ्यायचं, कुठलेही कापड घ्या. त्या कापडामध्ये एक मूठभर मीठ घालायचं. त्यावरती 2 लवंगा ठेवायच्या, एक तुरटीचा खडा ठेवायचा आणि त्याच्या सोबत तुम्हाला ठेवायचा आहे काळ्या मिठाचा एक खडा. काळं मीठ, सेंद्रिय मीठ असंही त्याला म्हणतात. समजा या अमावस्येला शक्य नसेल तर पुढच्या अमावस्येला ह्या वस्तू आणून ठेवा. ठीक आहे. एक काळ्या मिठाचा खडा याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे. ज्या कापडात तुम्ही ह्या वस्तू घेतलेल्या आहेत त्याला घट्ट गाठ मारायची. देवघराच्या समोर बसायचं. उजव्या हातात ही पोटली तयार करून घ्यायची आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. माता लक्ष्मीचं स्मरण केल्यानंतर 1 वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. दोनही सेवा केल्यानंतर घराच्या बाहेर जायच्या आणि ही जी पोटली आहे ही आपल्याच घराच्या छतावर टाकून द्यायची. आपलं जे घराचं छत स्लॅब असेल, पत्रे असतील, कौलं असतील किंवा वरती माडी वगैरे जे काही असेल आपल्या घराच्या वरती पोचेल अशा पद्धतीने ही पोटली घराच्याच वरती फेकून द्यायची आणि त्यानंतर घरात यायचं. ज्याही वस्तू तुम्हाला आता मी सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्या वस्तू लक्ष्मी स्वरूप आहेत, लक्ष्मीला प्रसन्न करणार आहेत. जेव्हा या वस्तूंची पोटली करून ती अभिमंत्रित कराल आणि तीच पोटली आपल्या घराच्या छतावर फेकून द्याल, लक्ष्मी कुठून येते तर इथूनच, याच ठिकाणून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. जेव्हा ही अभिमंत्रित केलेली पोटली तुम्ही घराच्या वर फेकाल तेव्हा त्यामार्फत घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि जशी ही पोटली घराच्या वर पडेल तशी त्याच मार्गाने घरात लक्ष्मी आगमन करेल. खूप साधे, खूप सोपे उपाय सांगितलेले आहेत. 1, 2, 3, 4 जेवढे शक्य तेवढे उपाय नक्की करा. व्हिडिओ थोडासा लेट झाला कारण तुम्हाला साहित्य जर नसेल तर पुढच्या अमावस्येला हे उपाय नक्की करा, पण अमावस्येला हे उपाय आवर्जून करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.